जय महाराष्ट्र. आजच्या आपल्या या गुणगौरव सोहळ्याकरता व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे, असे आपल्या सगळ्यांचे लाडके आदित्य ठाकरे साहेब, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, विभाग प्रमुख, शिवसेना नेते अनिल परब साहेब, वांद्रे पूर्वतील सगळे शिवसेनेचे नगरसेवक, विधानसभा समन्वयक, विधानसभेचे उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सगळे विद्यार्थी मित्रे आणि पालक. खरं म्हणजे ज्यावेळी आपण हा गुणगौरव सोहळा घेण्याचं ठरवलं त्यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की आपण 80% अट का ठेवली, अट थोडी खाली घ्यायला पाहिजे होती. पण आपल्या वांद्रे पूर्वचं आदित्यसाहेब, आमचं टॅलेंट बघा, 80%पेक्षा जास्त एवढ्या मोठ्या संख्येने मिळालेले विद्यार्थी आहेत की हा हॉल देखील अपुरा पडतोय. आणि म्हणून विधानसभा लेवलवर घेत असताना आपण केवळ 80%चं टार्गेट ठेवलं आणि ऑनलाईन ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने नोंदणी ठेवली आणि 450हून अधिक विद्यार्थ्यांना आपल्या वांद्रे पूर्व विधानसभेत हे 80%पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत. हे आपला लोकप्रतिनिधी म्हणून मला देखील अतिशय अभिमान वाटतो. आज आपल्यासमोर या कार्यक्रमाचा आयोजक म्हणून, आमदार म्हणून बोलत असताना मला साधारणतः आता किती वर्ष झाली मला आठवत नाही, पण तो दिवस आठवतो जेव्हा मी देखील 10वीत होतो. त्यावेळी मी डोंबिवलीत राहायचो आणि 10वीमध्ये मला 91% मिळालेले, म्हणून डोंबिवली शहर शाखेने, शिवसेनेच्या डोंबिवली शहर शाखेने असाच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा ठेवलेला आणि माझा सत्कार झाला होता. त्यामुळे कधी काळी तुम्ही जिकडे बसले आहात तिकडे मी बसलेलो. कदाचित आत्तापासून 10-15 वर्षानंतर तुमच्यामधनं सुद्धा कोण ना कोण आमदार किंवा खासदार होईल, हे देखील आपल्याला सांगता येत नाही. आणि मग त्यानंतर सायन्स मी 11वी-12वीत घेतलं, नंतर इंजिनिअरिंगची पदवी मिळाली. इंजिनिअरिंगचा अभ्यास करत असताना युवासेनेचं आदित्य ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू केलं आणि एका बाजूला मुंबई विद्यापीठात वेगवेगळ्या कॉलेजवर आंदोलनं, ते राजकारण शिकत होतो, दुसऱ्या बाजूला अभ्यास करत होतो. आणि मग जेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंगची मला पदवी मिळाली, ती पदवी मिळाल्याच्या नंतर तेव्हा मला आठवतं 2014ची लोकसभेची निवडणूक होती. लोकसभेची निवडणूक नुकती झालेली आणि विधानसभेची निवडणूक होती आणि त्याचवेळी शिवसेना भाजपची युती तुटली होती. आणि मग माझी देखील इच्छा होती की आता आपण थांबलं पाहिजे, आपल्या पक्षाचा जोरात प्रचार केला पाहिजे. पण त्यावेळी मला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, माझे आई वडील असतील, स्वतः आदित्यजी असतील, या सगळ्यांनी सांगितलं की तुला जर राजकारणात इंटरेस्ट असेल तर अख्खं आयुष्य पडलेलं आहे. आत्ता तुला कोलंबियासारख्या एका जगप्रसिद्ध विद्यापीठाकडून पदवी मिळवण्याची ऑफर आलेली आहे. त्यामुळे तू सगळ्यात आधी तुझं शिक्षण पूर्ण कर, तुझ्या करिअरवर तू लक्ष दे. एकदा ते तू मार्गी लावलंस की मग त्यानंतर शिवसेना आपलीच आहे, तू पाहिजे तितका वेळ काम करू शकशील. आणि म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे मला जगप्रसिद्ध अशा ज्या विद्यापीठामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले, त्या कोलंबिया विद्यापीठात मास्टर्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग करण्याची संधी मिळाली. मी ती पदवी घेतली. पदवी घेतल्याच्या नंतर न्यूयॉर्कमध्ये 1 वर्ष काम केलं आणि एवढा मोठा 91%, मग सायन्स, मग सिव्हिल इंजिनिअरिंग, मग मास्टर्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग, मग न्यूयॉर्कमध्ये जॉब, हे सगळं करून आता काय करतोय, तर तुमच्या सगळ्यांच्या समोर आमदार म्हणून काम करतोय. आणि म्हणून माझ्या आधी जेव्हा करिअर गायडन्स शिबिर सुरू होतं त्यावेळी सर वेगवेगळे कोर्सेस सांगत होते. मी आपल्याला आज या कार्यक्रमानिमित्त एवढंच सांगू इच्छितो, जो पहिला टप्पा असतो 10वी आणि 12वीचा, तो तुम्ही अत्यंत चांगले मार्क मिळवून तो गाठलेला आहात. सुरुवात तुमच्या करिअरची ही तुम्ही उत्तम पद्धतीने केलेली आहे. माझा एवढाच सल्ला तुम्हाला राहील, पुढे जात असताना कुठला कोर्स घ्यायचा, कसं काय घ्यायचं, हे तुम्ही, तुमचे पालक, तुमचे मित्र, तुम्ही सगळे मिळून ठरवाल. पण कुठल्याही क्षणी अजिबात
कसलाही स्ट्रेस घेऊ नका. 10वीत चांगले मार्क मिळाले, 12वीत सुद्धा मिळतीलच. कदाचित थोडे 5-10% कमी जरी मिळाले तरी काही काळजी करू नका. 12वीत चांगले मिळाले, ग्रॅज्युएशनला 5-10% मिळाले, कमी जास्त मिळाले तरी काही काळजी करू नका. कारण माझंच उदाहरण बघा. मी जेव्हा 10वी-12वीत होतो तेव्हा माझ्या स्वप्नात देखील नव्हतं की मी एकदा पूर्ण फुल टाईम ह्याच्यात येईन, राजकारणात. त्यामुळे आपलं पुढे करिअर कसं काय जातं हे कोणालाच माहिती नसतं. पण आपण जर चिकाटी ठेवली आणि आपण जर पूर्ण तन मन धनाने स्वतःला वाहून घेतलं तर शेवटी तुम्ही कुठलंही करिअर जरी निवडलं त्या करिअरमध्ये तुम्हाला यश मिळतं म्हणजे मिळतंच. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्यानंतर अनिल परब साहेब आणि आदित्य ठाकरे साहेब हे देखील आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत. मी परत एकदा सगळ्या मान्यवरांचे आभार मानतो. आदित्यजींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सगळ्यांच्या मार्फत परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.